नमस्कार मित्रांनो, सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता पंकज काका धावतच येतात आणि माहीला बघतात. त्यांना असं वाटतं की रमाच आली म्हणून आणि घाईने मंगला मावशी म्हणते की या आपली रमा आली. हा पंकज काका अगदी खुश म्हणतात की रमे तू आली. आता देवाला मी कधीच काही मागणार नाही, आयुष्यावर मी काहीच मागणार नाही. खरंच देवाने आमच्या रमीला पाठवून खूप असे उपकार केलेत. म्हणून आता पंकज काका रमाला पाहून खूपच आनंदी होतात. आणि आता काका विचारतात की काय ग बाळा तू कशी आहेस. तेव्हा आता मंगला मावशी लगेच म्हणते की अगं काका काका आहे ते तुझे. माहीने आता यांना ओळखलेलं नसतं आणि ती काका काका असं करत असते. तर लगेच अक्षय म्हणतो की अगं रमा हे आपले पंकज काका आहे, तू ओळखलं नाही का त्यांना. आणि तेव्हा लगेच ती म्हणते की मला माहिती आहे ना हो सगळं, आणि ही माझी मावशी आहेत, ही आई आहेत आणि हे काका आहेत, हो की नाही आई मावशी. तेव्हा आता मंगला मावशी आणि कावेरी सुद्धा होला हो करत असतात. तर अक्षय म्हणतो की तुझी ती मैत्रीण. तेव्हा लगेच माही म्हणते की हो ती सुद्धा माहिती आहे आणि तुम्ही बोलून आणतात का तिला, जा बरं तुम्ही तिला बोलवून आणा. तर अक्षय म्हणतो की नको तूच जा, तिला जाऊन भेट. तर आता माही म्हणते की नाही जाओ, जा बरं तुम्ही बोलवून आणा. तेव्हा अक्षय म्हणतो की अगोदर तू यांना भेट आणि मग तू तिला जाऊन भेट. आता माही म्हणते की हो ना, भेटून द्या ना मला माझ्या काकांना, एवढ्या दिवसातून मी त्यांना भेटले, बोलून द्या आम्हाला काही असं व्यवस्थित. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की हो ना बरोबरच आहे, आपल्या माणसांना इतके दिवसातून पाहिल्यानंतर मात्र मन भरून येतं. तेव्हा आता माहीच्या डोळ्यात खरंच पाणी येते. मंगला मावशी म्हणते की हो ना, इतक्या दिवसातून पाहिल्यानंतर सुचतच नाही की नक्की काय बोलायचं ते, अगदी तसं झालं तिला. तेव्हा आता माही म्हणते की हो ना, मन अगदी भरून आले, काही बोलावी तेच सुचत नाही. तेव्हा आता पंकज काका माहीचा हात धरतात आणि रमे खरंच मला सुद्धा अगदी तसेच झाले, मला सुद्धा तुला बघून काय बोलावं हेच नाही सुचत. तेव्हा आता थोडंसं डोळ्यात पाणी आणून माही विचारते की काय हो काका कसे आहात तुम्ही. तेव्हा काका म्हणतात की मी तर मजेत आहे ग, अगं माझी भाची येणार आहे हे ऐकल्यानंतर मी मात्र सर्व कामधंदे सोडून आलो. आपली रमा येणार आहे, आपली रमा, आपली लेक परत आली, आपल्या अक्षयरावांची रमा परत आली म्हणून पंकज काकांना खूप असा आनंद होतो. मुकादमांची सून परत आली. तेव्हा आता सर्वांना खूप आनंद होतो. म्हणजे पंकज काका इतकं ओरडू म्हणत असतात. आता लगेच कावेरी माहीला म्हणते की रमा जरा आत येते का, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि अक्षयराव जरा मी आतमध्ये घेऊन जाते बरं का रमा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अहो हा काय प्रश्न आहे, तुमचीच मुलगी आहे ना ती, आणि प्लीज रमा जा बरं तू. तेव्हा आता माहीचे डोळे अगदी भरून येतात, कारण इतकं प्रेमाचं घर, आता तिला कधीही असं प्रेम भेटलेलं नव्हतं. तेव्हा रमा आतमध्ये गेल्यानंतर आता अक्षय पंकज काका आणि मंगला मावशी गप्पा करत असतात. तेवढ्यात नीलचा फोन आता माहीच्या फोनवर येतो. तर अक्षय पाहतो. अक्षय म्हणतो की हा नील कोण आहे, आणि तो फोन न घेता बाजूला ठेवतो. तेव्हा आता नील परत फोन करणार असतो. तेव्हा आता परत फोन आल्यानंतर अक्षय विचार करतो की हा नील कोण असेल, या अगोदर कधीही नाव तर मी ऐकलेलं नाही, मग हा नील रमाला फोन का करत असेल, आणि माझ्या मनातील वाटणारी शंका आणि हा नील याचा काही संबंध तर असेल ना, म्हणून अक्षयला आता विचार येतो. त्यानंतर मात्र आता नील आता विचार करतो की ही माही माझा फोन का उचलत नसेल. त्यानंतर मात्र आता कावेरी ही माहीला घेऊन आत येते आणि एक पाठ तिला बसायला देते. माही फक्त पाहत असते आणि त्या पाटावरती बसते आणि कावेरी आता अगदी चेहऱ्यावरून हात फिरवते, रमाचे म्हणजे माहीचे हात धरते आणि अगदी प्रेमाने तिला जवळ घेऊन खूप अशी रडत असते आणि पूर्णपणे जशी माझी रमाच आहे असं म्हणून ती इतकी ओक्साओक्स रडत असते. आणि खरं सांगू का, मी तर माझी रमा गमावली अगं, पण तुझ्या रूपात मला माझी रमा परत मिळाली ग. म्हणून आता कावेरी अगदी तिला जवळ घेत असते आणि अगदी मायेचा असा तिला जवळ घेऊन गोंजारत असते. तेव्हा आता लगेच मला माहिती नाही की आता मला काय वाटत असेल म्हणून कावेरी आता रडतच बोलत असते. तेव्हा आता माहीला माहिती नाही की यांना माहिती आहे की मी त्यांची रमा नाही तर माही आहे. तेव्हा मात्र लगेच आता ती रमाचं बोलणं आहे तर त्याचं नाटक करत म्हणते की आई अगं तू काय बोलतेस, मी तुझी रमाच आहे ना. तेव्हा आता कावेरी इकडे तिकडे पाहते आणि हळूच म्हणते की हो मला सगळं काही माहिती आहे की तू माझी रमा नाही म्हणून. तेव्हा मात्र आता माही थोडीशी गडबडते, कारण आता कावेरी म्हणते की तू माही आहेस. तेव्हा आता तरी सुद्धा अगं मला माझ्या रमा आल्यासारखं वाटतं, म्हणून कावेरी पुन्हा तिच्या हात धरते आणि खूप अशी रडत असते. आणि अगं तू मला एक वचन देशील का, असं जेव्हा ती माहीला विचारते तेव्हा माही म्हणते की हो देईल मी वचन तुम्हाला. कावेरी म्हणते की तू मला अधूनमधून भेटायला येशील का, आणि मला माझी रमा आल्यासारखी वाटते, येशील ना तुम्हाला अधूनमधून भेटायला. तेव्हा आता माहीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. माही म्हणते की हो येईल ना, येईल मी भेटायला तुम्हाला. तेव्हा
आता खूप अशी कावेरी रडत असते आणि म्हणते की बाळा, अगं तू कशाला रडतेस? कारण माहीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं आणि कावेरी आपल्या हाताने तिच्या डोळ्यातील पाणी पुसते. अगं तुझे का डोळे पाणावले? तू का रडतेस? तेव्हा मात्र आता माही म्हणते, कारण माझी मम्मा नाही आणि जेव्हा मी छोटी बेबी होते आणि तेव्हाच ती गेली. मी छोटे होते तेव्हा आणि तेव्हापासून मला तर माहितीच नाही मम्मा कशी असते. आणि आता तुला पाहिलं सगळं करताना, म्हणजे तुम्हाला असं कसं गालाला हात लावून जवळ घेतलं, तेव्हा मला आईचं प्रेम कळलं, मम्मा कशी असते ते. म्हणून कावेरी आता तिला इतक्या जवळ घेते आणि अगदी दोघेही एकमेकांच्या मिठीत खूप असे रडतात. तेव्हा आता लगेच माही रडतच सांगते की माझी मम्मा गेल्यानंतर डॅडूने दुसरी मम्मा आणली आणि नंतर डॅडू सुद्धा गेला आणि जी मम्मा आली होती तिने मला हे असं केलं. म्हणून कावेरीच्या हाताला धरते, आपल्या गालाला हात लावते आणि असं टच केलेलं कधीही मला नाही माहिती. आपण एक डील करूयात, कारण मी तुला भेटायला येते, तू माझी मम्मा हो. तेव्हा कावेरी आता माहीच्या हात धरते आणि खूप असे रडत असते. तेव्हा कावेरी पुन्हा तिला जवळ घेते आणि म्हणते, होईन ग, मी माझी बाय तुझी मम्मा होईल आणि आजपासून मीच तुझी आई असेल. माझी रमा परत आली, माझी रमा परत आली. म्हणून खूप असं त्या मायलेकींचं प्रेम असं उतू जात असतं. अगदी इतकं त्यांना इतकं म्हणजे छान वाटलेलं असतं. दोघेही खूप रडत असतात. तर आता माहीला सुद्धा आता एक आई मिळाल्याचा आनंद मिळत असतो, ते प्रेम मिळत असतं. माही आता कावेरीचे हात धरते आणि प्रेमाने ती आपले जे कावेरीचे हात आहे तर ते आपल्या गालांना लावते. अगदी ते प्रेम कधीही तिला मिळालेले नाही, इतक्या दिवसातून तिला ते प्रेम पाहायला मिळालेलं असतं आणि अनुभवायला सुद्धा. म्हणून माही आता खूप अशी खुश होते. माझी रमा करत आता दोघे एकमेकींच्या हाताचा किस घेतात आणि आता कावेरी आपल्या पदराने तिचे डोळे पुसते आणि बाळा आता रडायचं नाही. आणि आता मात्र प्रेमाने तिची ओटी भरायचं ठरवते. रडायचं नाही बाळा, आता आनंदात राहायचं आणि मला भेटायला कायम असे येत जा. आणि हे बघ, आता हे सवासणीचं लेणं आहे आणि हे तर आता लग्न झालेल्या मुलींनाच देतात, परंतु आता मात्र अक्षय रावांना संशय येऊ नये म्हणून मी आता हे सर्व तुझी ओटी भरणं करते. तेव्हा माही तर लगेच खुश होते. कावेरी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि पदर कसा घ्यायचा आहे हे सांगून मात्र कावेरी आता प्रेमाने तिची ओटी भरते. साडी, पेस आणि श्रीफळ देऊन हळदी कुंकू लावते आणि अगदी खुशून हसतच तांदूळ ओटीत ते भरते. अगदी तिची ओटी भरल्यानंतर दोघे एकमेकांकडे पाहून खूप खुशून हसतात. माही खूप खुशून थँक्स मम्मा असं म्हणते. त्यानंतर आता कावेरी सुद्धा खूप खुश होते. तर अक्षय, पंकज काका आणि मंगलमावशी हे बाहेरच असतात. अक्षय मात्र एऱ्याझाऱ्या मारत असतो आणि पंकज काका, मंगलमावशी एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता म्हणजे पिशवीमध्ये साडी चोळी वगैरे ठेवून माही आणि कावेरी बाहेर येतात. तेव्हा आता लगेच कावेरीच्या डोळ्यातील पाणी पाहून अक्षय म्हणतो की काय झालं, रमाने रडवलं का तुम्हाला? तेव्हा कावेरी आता रमाला जवळ घेते आणि इतक्या दिवसातून माझी लेक मला भेटली, मग डोळ्यात पाणी तर येणारच असे म्हणते. तर का आता मंगलमावशी सुद्धा म्हणते की हो ना, आमचं मन आम्हाला सांगत होतं की आमची रमा परत येणार म्हणून आणि शेवटी देवाने सुद्धा आमचं ऐकलं आणि आमची रमा परत आली. म्हणून मंगलमावशी सुद्धा अगदी खूप डोळ्यामध्ये पाणी आणत आनंदानेही बोलत असते. तेव्हा पंकज काका सुद्धा खूप खुश असतात. पंकज काका म्हणतात हो ना, खरं आहे मंगले तुझं, अगं आपली रमा तर परत आली म्हणून. तेव्हा आता अक्षयची खात्री पडते आणि अक्षय लगेच आता माहीला जवळ घेतो आणि तिच्या खांद्यावरून हात फिरवत म्हणतो की नाही नाही, खरंच ही तर आपली रमाच आहे. आता माहीला अक्षयने असं जवळ आल्यामुळे असं थोडंसं हे फील होत असतं. तेव्हा ती लगेच आता पाया पडण्यासाठी लगेच अक्षय थोडी बाजूला होते आणि कावेरीच्या पाया पडते. तेव्हा कावेरी पुन्हा रडते आणि तिला जवळ घेऊन तिचा गोड असा पापा आपल्या हाताने घेते. पुन्हा दोघी एकमेकींना अगदी घट्ट मिठी मारतात आणि खूप असं रडतात. तेव्हा आता अक्षय ह्या सर्वांकडे पाहत असतो, कारण कावेरीला सुद्धा इतकं घट्ट मनाने ती भेटते आणि प्रेमाच्या मिठ्या मारते. परंतु असं नेमकं काय घडलं असेल की रमा सगळ्यांशी अगदी चांगलं वागते, प्रत्येक जसे पहिल्यांदा वागत होती अगदी तसेच. परंतु मला तर असं का वाटत असेल की ती माझ्याशी असं वेगळं वेगळं का वागते, म्हणजे माझ्यापासून अशी लांब लांब का पळत असेल, माझा विचार ती का करत नसेल. तेव्हा कावेरी आणि माही तर एकमेकांना अगदी खूप खुश होऊन असं भेटतात. तेव्हा आता माही मंगला मावशीकडे सुद्धा येते आणि मंगला मावशीला सुद्धा घट्ट प्रेमाने मिठी मारते आणि तिच्या सुद्धा पाया पडते आणि शेवटी काकांजवळ सुद्धा येते आणि प्रेमाने काकांकडे पाहत त्यांच्या सुद्धा पाया पडते. आता सर्वजण आता रमाला आशीर्वाद देतात. तेव्हा आता अक्षय विचार करत असतो की ही अशी का वागत असेल, म्हणजे हा जो काही आत्ता फोन आला होता तो नील कोण आहे, या नील नावाच्या माणसामुळे हे सर्व घडत असेल का. आता अक्षयला मात्र या सर्वाचे विचार यायला सुरुवात होतो, कारण आता रमा ही अक्षयपासून थोडीशी लांब लांब राहत असते. तेव्हा
आता अक्षय पिशवी घेतो आणि रमाच्या हाताला धरून तिला चल असे म्हणतो। तेव्हा आता माहीला तिच्या फोनची ही आठवण नसते, तर अक्षय तिला म्हणतो की तुझा फोन। तेव्हा पंकज काका माहीच्या हातात तिचा मोबाईल देतात। माही अगदी सर्वांकडे पाहत पाहत जायला निघते। इतकं प्रेम मिळालेल्या घरातून तिला सुद्धा जावंसं वाटत नाही आणि शेवटी ती अक्षय बरोबर जायला निघते। कावेरीला सुद्धा आता खूप असं तिचं प्रेम दाटून येतं। नंतर मात्र आता कावेरीला खूप असं वाईट वाटतं, कारण आता जी माही आहे तर ती माहिती असते, परंतु अगदी आपल्या रमासारखी दिसते म्हणून तिचं प्रेम असं अगदी डोळ्यामधून आसरू येत असतात। तिला सारखी आता माहीची आठवण येते। त्यानंतर आता जेव्हा माही घरी येते तर नैनाला आता हे सर्व सांगते की नैना मी पकडलेच गेले असते, परंतु प्रेझेंट ऑफ माइंड आणि जो आहे ना माझ्याकडे असावा लागतो आणि तू सुद्धा लवकर शिकून घे, ओके। नैना म्हणते की हो का, तर माही म्हणते की हो अगं, स्ट्रॉंग गर्ल तरी अगोदर होते, पण आता मी ब्रेव सुद्धा आहे आणि ब्रेव पण आहे, स्मार्ट सुद्धा आहे। तर नैनाला खूप असं हसायला येतं। नैना म्हणते की हो खरंच अगं माही तू एकदम अशी भारी आहेस बर का, अगदी ब्रेवच। त्यानंतर आता अक्षय इकडे रूम मध्ये येतो आणि अभि आणि आनंद येथे असता तर लगेच अक्षय म्हणतो की हे बघा ती रमाच आहे, त्याबद्दल मात्र काही शंका नाही मला। म्हणजे कसं की तिचा स्वभाव बदलला हे कदाचित मलाच वाटतं, कारण ती माझ्याशीच काहीतरी असं वेगळं वागते, बाकी सर्वांशी ती अगदी रमासारखंच वागते। आणि कारण तिचा हा स्वभाव जर बदलला असता तर तिच्या आईने लगेच ओळखलं असतं, पण तिची आई तर काहीच म्हणाली नाही। म्हणजे याचा अर्थ हे फक्त मलाच वाटतं की जे असं काहीतरी घडलेलं आहे त्यामुळे ती माझ्याशी असं वागत असेल। तेव्हा आता आनंद आणि अभि हे अगदी बारकाईने ऐकून घेत असतात। त्यांना आता सर्व माहिती असते, परंतु अक्षयला कसं समजायचं याचा ते विचार करतात। त्यानंतर आता इकडे माही नैनाला म्हणते की नैना तुला माहिती आहे का, आज ना काहीतरी असं खूप वेगळं घडलेलं आहे। तर नैना विचारते की काय घडले। तेव्हा आता माही सांगायला सुरुवात करते की अगं मी रमाच्या आईंना भेटले, काकांना भेटले, मावशीला भेटले, पण बट मला असं वाटलंच नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटले म्हणून। मला असं वाटत होतं की आय नो देम, की माझीच लोक आहेत म्हणून, आणि असं मला कधीच वाटलं नव्हतं की जसं मला आज वाटलं म्हणून। ते गरीब आहेत, परंतु ऍक्च्युली ते खरंच मनाने ते खूप श्रीमंत आहेत, कारण त्यांच्याकडे प्रेम आहे इतकं मोठं, ते श्रीमंती त्यांच्याकडे आहे प्रेम नावाची। ते आतून खरंच खूप छान आहे, त्यांच्यात माणुसकी आहे ग। आता हे सर्व ऐकत असताना नैनाचे डोळे भरून येतात। नैना फक्त अगदी खुश होऊन हे सर्व ऐकत असते। तर आता माही ही अगदी रमाच्या म्हणजे आई आणि मावशी काका यांच्याबद्दल अगदी प्रेमाने सांगत असते। तर आता माही पुढे म्हणते की खरंच, आणि रमा खरंच किती लकी होते की तिला इतकी छान प्रेम करणारी फॅमिली मिळाली, म्हणून क्यूट आंटी सारखी सासूबाई मिळाली आणि अक्षय सारखा नवरा मिळाला। तुला माहिती आहे का नैना, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तिच्या आजूबाजूला सुद्धा जी लोक आहेत ना त्यांना सगळ्यांना ती मनापासून खूप आवडते, त्या सगळ्यांचं तिच्यावर मनापासून प्रेम आहे। पण तसं माझं नाही, माझ्या आजूबाजूला जी लोक होती त्यांना माहिती नाही की मी आवडते म्हणून किंवा नाही आवडत। आणि खरंच रमा होती ना ती खूप अशी लकी होती, कारण तिला हे सर्व प्रेमाचं सासर आणि माहेर मिळालं होतं, म्हणून माहीला आता रमाबद्दल खूप छान वाटत असतं। त्यानंतर आता अक्षय अभि आणि आनंद यांना म्हणतो की मी काही रमावर म्हणजे संशय घेत नाही, परंतु जे काही घडतं ना त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो, आणि काहीतरी असं घडत आहे की जे आहे ते माझ्यापासून नक्की रमा लपवते। तेव्हा अक्षय विचारतो की काय रे, तुला असं का वाटतं रे अक्षय। तेव्हा आता अक्षय सांगायला सुरुवात करतो की जेव्हा माझ्याजवळ तिचा फोन होता आणि त्या फोनवर नील नावाच्या माणसाचा फोन आला होता, तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अभि आणि आनंद यांना धक्का बसतो। त्यानंतर आता नैना इकडे माहीला विचारते की मग हे सर्व बघून तू इमोशनल झाली का। माही म्हणते की हो मी इमोशनल झाले, आणि इकडे आल्यापासून खरंच नैना खूप असे काही नवीन गोष्टी मी एक्सपिरियन्स केल्या, म्हणजे खूप काही असे अनुभवल्या। म्हणजे हे बघ ना, अशा फिलिंग्स मला कधीही आल्या नव्हत्या। एकतर पहिल्यांदा मला क्यूट आंटी भेटली, म्हणजे सीमा आंटी, आणि क्यूट आंटीने बघ ना येथे आणून माझ्या न मागता सर्व काही इच्छा पूर्ण केल्या, आणि इकडे आल्यानंतर तू सुद्धा मला भेटली आणि तू सुद्धा बघ ना अगं माझं किती ऐकते म्हणून। तेव्हा आता हे सर्व ऐकताना नैनाला हसू सुद्धा येतं आणि डोळ्यांमध्ये पाणी सुद्धा येतं। आणि इकडे आल्यानंतर मला अक्षयमुळे खरं जे काही रिअल प्रेम आहे तर ते प्रेम समजलं, की कारण अक्षय रमावर किती खरं प्रेम करतो, कारण आतापर्यंत खरं प्रेम मी कधीच बघितलं नव्हतं, आणि आता मात्र या सगळ्यामुळे मला माझी फॅमिली सुद्धा मिळाली असं वाटतं। अगं अर्थात तर किती छोटू आहे, परंतु तिने मला किती मोठी अशी फिलिंग्स दिली। आणि अगं नैना तुला तर माहितीच आहे की मला माझ्या मम्माचा टच सुद्धा माहिती नव्हता,
बट रमाच्या मम्मामुळे मला तो टच मिळाला खरंच. तो टच बघून आणि त्याचा तो स्पर्श बघून मला खरंच खूप छान वाटतं. म्हणून माहीच्या डोळ्यातसुद्धा आता खूप असं पाणी आलेलं असतं. तिचे डोळे अगदी भरून येतात आणि आईच्या काय आठवणी आहेत, आईचं प्रेम कसं असतं हे आज कावेरीमुळे माहीला सर्व समजते. त्याची फिलिंग्स तिला येते आणि हे सर्व मला मिळाल्यामुळे मला खरंच खूप असं लकी वाटतं. म्हणून आता माहीचे डोळे अगदी भरून येतात आणि ही अगदी तोंड भरून कौतुक करत आता नैनाला सांगते. तेव्हा नैनाला एका गोष्टीचं टेन्शन असते, तर ती अगदी माहीला विचारते की मला एक गोष्ट सांग, अक्षयमुळे तुला काही टेन्शन तर नाही ना आले? तेव्हा आता माही म्हणते की नाही. तेव्हा आता लगेच नैना म्हणते की अगं तू एकदा वाचली मग दरवेळेस वाचशील का, असं होईल. मला सांग बरं, अक्षयने विचारल्यानंतर तू त्याला काय सांगणार होतीस की 1 महिना तू कुठे होती? तेव्हा आता माही म्हणते की नैना अगं तो आता नाही विचारणार कारण त्याचा विश्वास बसला. तर नैना म्हणते की हे बघ इतकी गाफील राहू नको. तेव्हा मात्र आता लगेच माही विचारते की हॉट, गाफीलचा अर्थ काय होतो? तेव्हा मात्र आता नैना सांगते की अगं इग्नोरंट आणि माही म्हणते की डोंट वरी, अगं नैना काळजी करू नकोस. त्यानंतर अक्षय विचारतो की हा नील कोण माणूस आहे, मला त्याच्याबद्दल काही अशी माहिती सुद्धा नाही कधी मी माही म्हणजे रमाच्या तोंडातून हे नाव ऐकलं आणि नाही या अगोदर कधी तिला या नील माणसांचा फोन सुद्धा आला होता. आता मात्र तिला विचारलं तर नक्की तिला काही सांगता येणार नाही. मग 1.5 महिना ती कुठे होती आणि कोणी तिला वाचवलं हे सर्व काही जर तिला विचारलं आणि तिला कोणी मदत केली हे काही कळायला आपल्याकडे मार्गच नाही की नेमकं आता हे सर्व विचारायचं कसं. परंतु विचारल्यानंतर मात्र ती सुद्धा ही सांगायला टाळते. मी तिला खूप असं विचारण्याचा प्रयत्न केला की तू 1.5 महिना कुठे होती, नंतर काय झालं, तुला कोणी वाचवलं, परंतु ती मात्र काही असं सांगायला तयार नाही. आणि हे बघ अभय, जसं तुम्हाला म्हणालं की ऍक्सिडेंट झाल्यानंतर जरा मी उशिरा पोहोचलो, त्याचा राग अजूनपर्यंत तिच्या मनात असेल, परंतु तेही जर खरं असेल तर अजूनपर्यंत ती मला का सांगत नाही, अशी गप्प का राहते, का मला काही सांगत नाही. तेवढ्यात आता तेथे शशिकांत येतो. शशिकांत आता अक्षयचे हे सर्व बोलणे ऐकतो. शशिकांत रागाने म्हणून जातो की बस झालं. तर सर्वजण आता शशिकांतकडेच पाहत असतात. तेव्हा लगेच शशिकांत आता अक्षय समोर हात जोडतो आणि हात जोडून मी तुला विनंती करतो, आतापर्यंत मी तुला खूप असे चुकीचे सल्ले देत आलो होतो. मी तुला सांगत आलो होतो की तू माझा बछडा आहेस, शेर आहेस आणि माझ्यासारखं वाघ म्हणून, कारण मला विश्वास होता की तू नक्की माझ्यासारखं वागशील म्हणून, पण तू नाही वागलास आणि तेच आता हवं आहे की तू प्लीज माझ्यासारखं वागू नको. अरे अशा माझ्या ह्या कायमच्या वागण्यामुळे माझ्या बायकोला मात्र मी गमावून बसलो रे. आमचं फक्त नवरा बायकोचं विश्वासाचं नातं नाही राहिलं. सीमा खूप चांगली आहे, तिचं माझ्यावर प्रेम सुद्धा खूप आहे, पण ती मात्र विश्वास नाही ठेवू शकत माझ्यावर. त्यामुळे मी हात जोडून तुला विनंती करतो, जे काही मी तू म्हणजे सीमाशी वागलो ते मात्र तू रमाशी वागू नकोस. म्हणून आता शशिकांत खरंच अक्षय समोर हात जोडतो आणि त्याला अगदी विनंत्या करून हे सांगत असतो की प्लीज तू रमाला असं तोडल्यासारखं वागू नकोस, तिच्यावर संशय घेऊ नकोस, असं काहीतरी चुकीचं वागू नको आणि तिचा असा विश्वास तुझ्यावर राहणार नाही अशी चूक मात्र तू करू नकोस. त्यामुळे तू तिला प्लीज थोडासा वेळ दे, ती तुला सर्व काही नक्की खरं सांगेल. तेव्हा शशिकांत अगदी व्याकुळ होऊन प्लीज असे अक्षयला विनवण्या करतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की खरंच आज पहिल्यांदा तरी मी तुमचा हा सल्ला ऐकून घेतला, पण तो सल्ला अजून स्वीकारायचा की नाही हे अजून माझं ठरलेलं नाही. तेव्हा आता आनंद आणि अभि हे अक्षयकडे पाहत असतात. तर अक्षय आता शशिकांतचं इतकं सर्व काही ऐकायला तयार नसतो, कारण आतापर्यंत फक्त त्याचं म्हणणं काय आहे तर ते अक्षयने ऐकून घेतलेलं असतं. हे बघा, अगोदर आमच्या आईला काय आवडतं, तिला काय गिफ्ट द्यायचं आहे हे अगोदर शोधा आणि मग मात्र हे रिलेशनशिपचे जे काही सल्ले तुम्हाला द्यायचे असेल ते तुम्ही देऊ शकता. तेव्हा आता अक्षय खूप काही विचार करतो आणि आता तो रमाचाच विचार करत असतो. तेव्हा आता शशिकांतला आता अक्षयच्या बोलण्याचं खूप असं वाईट वाटतं आणि अभि आनंद सुद्धा काही उत्तर देत नाही. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माही आणि अक्षय हे रूममध्ये असतात. तर अक्षय तिला म्हणत असतो की खरंच मला माहिती आहे की तू माझी रमा आहे म्हणून. तर माही म्हणते की मी रमाच आहे, दुसरं कोण असणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मला स्वभावात मात्र हा फरक दिसतो ग, पण तू मला का सांगत नाही की अपघातानंतर नक्की असं काय घडलं होतं, तुला वाचवले कोणी होतं. तेव्हा मात्र आता लगेच माही म्हणते की मला भीती वाटते जर तुम्ही रागवलात तर. त्यानंतर मात्र आता लगेच अक्षय हा नीलला भेटतो आणि नीलची जी काही अक्षयनी बाईक दिलेली असते आणि त्याच्यावरील तो नील कापड काढतो आणि नील अगदी ती बाईक बघून खुश होतो. तेव्हा अक्षय म्हणतो की ही तुला आवडली का. तेव्हा आता नील म्हणतो की हो नक्की आवडली. तर अक्षय म्हणतो की आता ही बाईक तुझी असेल. तेव्हा मात्र आता अक्षय हा नीलच्या हातात चावी देत असतो. तर नील हा एकटक अक्षयकडे पाहत असतो. तेव्हा आता नीलबद्दल माही
माहीने जेव्हा अक्षयला सांगितलेलं असतं तेव्हा अक्षयने आता नीलला घरी बोलावून मात्र हे सर्व काही आता ही सरप्राईज गाडी म्हणून दिलेली असते। तेव्हा आता मित्रांनो अक्षयला नील आणि माही या दोघात नक्की काय आहे ते कळेल का हे पाहण्यास अगदी रोमांचक ठरणार आहे आणि पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।